या प्रशिक्षणाचा शेवटचा दिवस आणि तो सगळ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण असतो, कारण इथे शेवट ते मनोगतामध्ये व्यक्त करणार आहेत ते कसे बोलतात आणि किती चांगले बोलतात. आणि खरोखरच हे प्रशिक्षण गेल्या कित्येक वर्षांमध्ये झालं नाही अशा प्रकारचं नवभविष्य असं झालेलं आहे असं म्हणू शकतो. कारण गेल्या काही वर्षांमध्ये आम्ही जी प्रशिक्षण केलेली आहेत ती मधल्या पातळीवरपर्यंत थांबलेली आहे. म्हणजे हायस्कूल लेवलच्या शिक्षकांपर्यंत आम्ही प्रशिक्षण केलेली आहेत किंवा प्राथमिक स्तराचे फक्त आम्ही शिक्षक होतो. आणि आजच्या या लेवलला आम्ही बघितलं तर आजच्या ट्रेनिंगमध्ये 11वी-12वीचे शिक्षक आमच्यासोबत आहे. म्हणजे 6वीपासून 12वीपर्यंत शिक्षक सगळे आमच्यासोबत असताना खूप आनंद झाला. कारण या सगळ्या शिक्षकांमधले गट्स बघायला मिळाले. गटकार्य ज्यावेळी आम्ही करत होतो त्यावेळी मी सगळ्यांचे फोटो व्हिडिओज काढलेले आहेत, काही ब्लॉगर्सवर टाकलेले आहेत. आणि दर दिवसाचा अहवाल तुम्ही सहन केलेला आहे, मी जो पाठवलेला आहे तो. म्हणजे जेवढं मला चांगलं बोलता येणार नाही त्याच्यापेक्षा मी चांगल्या प्रकारे लेखनामध्ये व्यक्त होऊ शकतो आणि ते मी केलेलं आहे आणि ते मला करायला आवडतं म्हणून ते केलेलं आहे. आता आजच्या दिवशी सुद्धा आता संदीप कदम सर त्यांच्यामधले हे सगळे आवाज कधीच ऐकलेले नव्हते. त्यांच्यामधला कवची मी बघितलेला होता, त्यांचा कविमनाचा कवी बघितलेला होता, पण आज ते जे व्यक्त झाले ते सगळ्यांचा आवाज सुद्धा मी सगळे रेकॉर्ड केलेले आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मी रेकॉर्ड केलेलं आहे. त्यामुळे मी ते रेकॉर्ड केलेले कधीही विसरू शकणार नाही. आणि मी आता शाळेकडे ज्यावेळी निघणार आहे त्यावेळी 5 दिवस मी मुलांपासून दूर आहे. माझी मुलं माझी वाट बघत असतील, तशी तुमची सुद्धा तुमची मुलं वाट बघत असतात. नेहमीच 1 दिवसानंतर सुद्धा आपण ज्यावेळी भेटायला जातो त्यावेळी मुलं गाडी फक्त लावली की लगेच धावत येतात आपल्याकडे. तुमची मुलं मोठी आहेत त्यामुळे एवढी धावत येणार नाही, पण आमच्याकडे मात्र तो आनंद आम्हाला हा या बाळासाठी, हा जो आपला बाळ जो वाट बघतोय आमच्या त्या बाळासाठीचं एक शेवटचं गाणं फक्त 2 मिनिटासाठी सहन कराल तर. सानेगुरुजीचा चित्रपट श्यामशाही आपण बघितला असेल तर त्याच्यातलं एक गाणं आहे, माझा बाळ गुणाचा ग माझा श्याम गुणाचा ग, माझा बाळ गुणाचा ग माझा श्याम गुणाचा ग. तो होऊ दे मोठा मोठा मग नाही आनंदा तोटा, व्हावा लाडका साऱ्यांचा ग माझा बाळ गुणाचा ग, माझा बाळ गुणाचा ग माझा श्याम गुणाचा ग. माझ्या प्राणांचा विसावा तो दृष्टी समोर दिसावा तो, माझ्या प्राणांचा विसावा तो दृष्टी समोर दिसावा तो. नको लागाया कधीही त्याला वारा दुःखाचा ग माझा बाळ गुणाचा ग, माझा बाळ गुणाचा ग माझा श्याम गुणाचा ग. माझ्या प्रेमाची उभही त्याला माझ्या नजरेचा धाकही त्याला, माझ्या प्रेमाची उभही त्याला माझ्या नजरेचा धाकही त्याला. मनात जाऊ दे जनात शिकवू दे धडा सत्याचा ग माझा बाळ गुणाचा ग, माझा बाळ गुणाचा ग माझा श्याम गुणाचा ग. त्याचा सर्वांशी स्नेह जुळावा पाय ध्येयाकडे वळावा, अंतरंगातून धडा शिकावा विश्वप्रेमाचा ग माझा बाळ गुणाचा ग. सर्व मार्गदर्शकांसाठी जोरदार टाळ्या, कारण हे गाणं म्हणण्यासाठी त्याने मला प्रोत्साहित केले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.